Hello everyone, welcome to RV Source English. So students, in this video, we are going to see 8th standard full English poem Vocation. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये Vocation ही पोयम शिकणार आहोत. Let's get started. Vocation म्हणजे काय? Vocation म्हणजे व्यवसाय. When the gong sound 10 in the morning and I walk to school by our lane, every day I meet the hawker crying, bangles crystal bangles. आता गॉंग म्हणजे काय? अ फ्लॅट मेटल बेल रंग टू ड्रॉ पीपल्स अटेन्शन. आधी एक बेल असायची अशी फ्लॅट मेटल बेल, त्याला गॉंग म्हणायचे. जेव्हा गॉंग साऊंड 10 इन द मॉर्निंग, जेव्हा त्या गॉंग 10 सकाळचे 10 वाजलेले असतात. अँड आय वॉक टू स्कूल बाय अवर लेन, आणि आम्ही आमच्या लेन म्हणजे रस्त्याने शाळेमध्ये, म्हणजे मी माझ्या रस्त्याने शाळेला जात असतो. एव्हरी डे आय मीट द हॉकर क्राईंग बँगल्स क्रिस्टल बँगल्स, आणि रोज मला एक हॉकर म्हणजे फेरीवाला दिसतो, जो जोर जोराने ओरडत असतो. बँगल्स क्रिस्टल बँगल्स, बँगल्स म्हणजे बांगड्या. देअर इज नथिंग टू हरी हिम ऑन, देअर इज नो रोड ही मस्ट टेक, नो प्लेस ही मस्ट गो टू, नो टाइम वेन ही मस्ट कम होम. देअर इज नथिंग टू हरी हिम ऑन, त्याला कसलीच घाई नसते. पोएट म्हणतात की त्याला कसलीच घाई नसते. देअर इज नो रोड ही मस्ट टेक, आणि कुठला त्याचा ठरलेला रस्ताही नाही ज्याने त्याला रोज जायचं असते. नो प्लेस ही मस्ट गो टू, अशी कुठली जागा पण नाही जिथं तो जातो, जिथं त्याला जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. नो टाइम वेन ही मस्ट कम होम, आणि घरी यायची वेळ सुद्धा त्याला ठरलेली नसते. म्हणजे तो किती फ्री आहे, किती तो स्वतंत्र आहे असं पोएटला वाटते. कारण पोएट इज अ स्कूल गोईंग बॉय. त्यांचा रोज ठरलेला टाइम आहे, त्या टाइम मध्ये त्यांना शाळेत जावं लागते, घरी परत यावं लागते, ठरलेल्या ठिकाणीच जावं लागते, दुसऱ्या रस्त्याने जाता येत नाही. त्यामुळे त्यांना असं वाटते की त्यांचं जीवन खूप बंधनामध्ये आहे. बट जेव्हा तिथे हॉकरला बघतात, त्या फेरीवाल्याला बघतात, तेव्हा त्यांना त्याचं फार कौतुक वाटते. आय विश आय वेअर अ हॉकर स्पेंडिंग माय डे इन द रोड क्राईंग बँगल्स क्रिस्टल बँगल्स when at 4 in the afternoon I come back from the school. पोएट म्हणतात आय विश आय वेअर अ हॉकर, ते म्हणतात की कदाचित मी सुद्धा एखादा फेरीवाला असतो तर किती छान झालं असतं. स्पेंडिंग माय डे इन द रोड, दिवसभर मी रस्त्यावर इकडे तिकडे माझा वेळ घालवला असता. क्राईंग बँगल्स क्रिस्टल बँगल्स, आणि जोरजोरानं ओरडलो असतो, बांगड्या घ्या बांगड्या क्रिस्टल बँगल्स. वेन ॲट 4 in the afternoon I come back from the school, आणि राईट पोएट जे आहेत ते दुपारी 4 वाजता शाळेतून घरी परततात. I can see through the gate that house the gardener digging the ground. He does what he likes with his spade. He soils his clothes with dust. Nobody takes him to task if he gets baked in the sun or gets wet. जेव्हा पोएट शाळेमधून घरी येतात तेव्हा त्यांना दिसतो गेटमधून गार्डन मध्ये काम करत असलेला गार्डनर म्हणजे माळी. द गार्डनर डिगिंग द ग्राउंड, आता तो गार्डनर काय करत आहे? तो जमिनीला खोदत आहे. ही डज व्हॉट ही लाइक्स विथ हिज स्पेड, त्याच्याकडे जी स्पेड आहे, स्पेड म्हणजे त्याचं जे एक हे आहे, हत्यार आहे, अवजार आहे, त्या अवजाराने तो त्या गार्डन मध्ये काम करतो, आणि त्या स्पेडच्या मदतीने तो जमिनीला खोदतो. ही सॉइल्स हिज क्लोथ विथ डस्ट, त्याच्या संपूर्ण शरीराला माती लागते, त्याचे कपडे मातीने खराब होतात. नो बडी टेक्स हिम टू टास्क, पण कोणीही त्याला दरडावत नाही, कोणीही त्याच्यावर ओरडत नाही. असंच जर काम पोएटने केलं असतं, त्यांचे कपडे खराब झाले असते तर त्यांची आई त्यांना ओरडली असती, पण त्या गार्डनरला कोणीही ओरडत नाही. इफ ही गेट्स बॅक इन द सन ऑर गेट्स वेट, तो पावसात ओला झाला काय किंवा सूर्याच्या उन्हामुळे भाजला काय, त्याला कोणीही ओरडत नाही. नो वन टेक्स हिम टू टास्क. पोएट म्हणतात आय विश आय वेअर अ गार्डनर डिगिंग अवे ॲट द गार्डन विथ नोबडी टू स्टॉप मी फ्रॉम डिगिंग. ते म्हणतात की कदाचित मी गार्डनर असतो तर किती छान झालं असतं. मस्तपैकी मी गार्डन मध्ये खोदकाम करत बसलो असतो आणि कोणीही मला डिगिंग म्हणजे खोदण्यापासून रोखलं नसतं. जस्ट ॲज इट गेट्स डार्क इन द इव्हनिंग अँड माय मदर सेंड्स मी टू बेड, तेव्हाच रात्र होते आणि पोएटची आई त्यांना झोपायला पाठवते. आय कॅन सी थ्रू माय ओपन विंडो द वॉचमॅन वॉकिंग अप अँड डाऊन, ते आपल्या उघड्या खिडकीतून बघतात की खाली वॉचमॅन इकडून तिकडे चालत आहे. The lane is dark and lonely, and the street lamp stands like a giant with one red eye in its head. रस्ता खूप अंधार आहे, रस्त्यावर लोनली म्हणजे कोणीही नाही,
आणि जो स्ट्रीट लॅम्प आहे तो पण एखाद्या एक डोळा असलेला, एक लाल कलरचा डोळा असलेल्या राक्षसासारखा दिसतो आहे. The watchman swings his lantern and walks with his shadow at his side and never once goes to bed in his life. तो वॉचमॅन आपल्या हातात असलेला कंदील डोलवत डोलवत रस्त्याने चाललेला असतो, इकडून तिकडे चालत असतो आणि त्याची शॅडो, त्याची सावली त्याच्या बाजूबाजूने चालत असते आणि कोणीही त्याला झोपायला जायची घाई करत नाही. किंवा पोएट म्हणतात की तो कधीच झोपायला जात नाही, तो कधीच झोपत नाही असं पोएटला वाटते. I wish I were a watchman walking the street all night. पोएट म्हणतात, कदाचित मी सुद्धा वॉचमॅन असतो तर किती छान झालं असतं. मी पण रात्रभर असाच इकडे तिकडे अंधारात भटकलो असतो. चेजिंग द शॅडो विथ माय लॅटर्न. आणि माझ्या कंदिलाच्या मदतीने सावल्यांचा पाठलाग केला असता. सो अशा प्रकारे ही पोएम आहे रवींद्रनाथ टागोर, आणि यामध्ये जो नरेटर आहे तो एक स्कूल गोईंग बॉय, छोटासा मुलगा आहे आणि त्याला शाळेत जायचा कंटाळा येतो. आणि जेव्हा तो इतर लोकांना बघतो, इतर वोकेशन जसं की फेरीवाला, हॉकर आहे, वॉचमॅन आहे, गार्डनर आहे, त्यांचं लाईफ बघून त्याला त्यांचा फार हेवा वाटतो आणि त्याला सुद्धा तो त्यांच्या जागेवर असता तर किती छान झालं असतं असं वाटते. सो अतिशय सुंदर पोएम आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.